डीजे थँक्यू व्हेरी मच धन्यवाद. आपण पाहताय दापोली चॅम्पियन लीग सीझन 4 2026. 25 मिनिटांमध्ये आपली 6 षटकं संपणं हे बंधनकारक आहे. आपण जाऊयात आमचे जे ऑफिशियल्स आहेत त्यांच्या माध्यमातून टायमर सेट केला जातोय. वेळेचं बंधन आहे. टाइम इज एव्हरीथिंग. मॅचला सुरुवात होईल. सनी कोंडिया टीम कडून आपण पाहतोय ऑल इंडिया ओपन आयकॉन तुषार रणदिवे आणि त्याचबरोबर पांडुरंग रघुवीर ही जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर गोलंदाजी ट्रॅक वरती राजवीर 11 या टीम कडून अक्षय तावरे आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी मार्क वरती. एक शानदार असा ऑलराऊंडर देखील आहे. त्याच्याकडे देखील प्रचंड अनुभव आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट असं बॅटल आहे. ऑफस्टॉमच्या बाहेर सुरुवातीचा चेंडू व्हाईट बॉलनं सुरुवात केलेली आहे अक्षयनं. म्हणजे तुषार रणदिवे विरुद्ध हे बॅटल अक्षय तावडे अगदी बघण्यासारखं राहील. दोन्ही खेळाडू अगदी एक रन घेत असताना स्ट्राईक रोटेट केली जाते. आणि आता स्ट्राईक मार्क वरती आपण पाहतोय तर पांडुरंग रघुवीर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालताना कदाचित दिसू शकतो का. एका बाजूला आपण बघतोय तर बारामतीचा हा स्टार प्लेअर गोलंदाजी मार्क वरती आहे. तर दुसऱ्या बाजूला पुण्यातला तो देखील एक क्लासिकल प्लेअर देखील पाहायला मिळतो. म्हणजेच अर्थातच आपण तुषार रणदिवे यांना बघितलात. कालच्या दिवसामध्ये पहिला सामना खेळत असताना एफर्ट्स पाहायला मिळाले होते. पुढचा चेंडू आहे. चेंडू पडल्यानंतर उसळी प्राप्त होती. कालच्या दिवसामध्ये देखील या विकेटवरती खूप सारं क्रिकेट खेळलं गेलं. हा नारासा मामला धावचीची संधी परंतु नशिबाची साथ मिळाली आहे. पांडुरंग कदाचित डगआउटच्या आसऱ्याला परतू शकला असता. योग्य वेळचा नकार तुषार रणदिवे यांचा पाहायला मिळाला. तुषारनं साफ नकार दिला होता रन्स घेण्यासाठी. म्हणजे असं नाही की तुषारनी कॉल दिला त्याच्यानंतर पांडुरंग अतिशय वेगाने गेले परंतु तुषार अगदी पॉपिंग क्रीज मध्ये स्ट्राईक मार्क वरती उभेच होते. दुसरे धाव घेण्यासाठी इंटरेस्टेड मात्र आपण पाहायला गेले तर पांडुरंग होते. बाउन्सर बॉल आहे तिखट शेंडू टाकलाय. बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. कमालची गोलंदाजी इथे अक्षय तावरेच्या माध्यमातून पाहायला मिळते. मोठे फटके येत नाहीये. पॉवर प्लेचा परिपूर्ण फायदा घ्यावा लागेल. यावेळेचा बॉल अगदी निश्चितच खेळला गेला. एक्स्ट्रा डीप कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. थोडं फंबलिंग पाहायला मिळते. जोपर्यंत चेंडूला पकडेल थ्रो केला जाईल. अतिशय वेगाने 2 रन्स कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कालच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर ही संपूर्ण स्पर्धा 37,000 लोकांनी पाहिली. स्पोर्ट्स स्ट्रीम या चॅनलच्या माध्यमातून आज देखील ऑनलाईन रसिक प्रेक्षक आपल्या या स्पर्धेला निश्चित जोडले गेले. त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. एकंदरीत आपण पाहतोय दापोलीमध्ये आपण पाहिलं गेलं तर पहिल्यांदा स्पोर्ट्स स्ट्रीम या चॅनलवरती 37,000 लोकांनी पहिल्या दिवसामध्ये या स्पर्धेला निश्चित पाहिलं. घर बसल्या स्पर्धेचा आनंद देखील घेतला. खरं तर सर्व आमच्या रसिक मायबापांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. यावेळेस रडार मध्ये ना आव देखा ना ताव देखा सीधा इस गेंद को सीमा रेखा पार फेंका आउट ऑफ द पार्क. 6 रन षटकार. षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या विदाउट लॉस 11 रन्स ऑन बोर्ड.
सेकंड नक्कीच दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळेल समोरच्या दिशेनं. दिलीप नवाले सर गोलंदाजच्या मार्गवरती निश्चित आपण पाहायला गेलं तर खूप सारा बदल केलाय. एक चांगले गोलंदाज आहेत. पहिलाच बॉल कमी गतीचा टाकलाय. व्हाईट बॉलनं सुरुवात दिलीप सरांच्या माध्यमातून देखील केली गेलेली आहे. कमालचे गोलंदाज देखील आहेत दिलीप सर. दापोली पोलीस ठाण्यामध्ये निश्चित ते कार्यरत देखील आहेत आणि क्रिकेटचे प्रचंड चाहते आणि क्रिकेट प्रेमी देखील आहेत आणि चांगले प्लेयर देखील आहेत. नगराध्यक्ष कृपा घाग मॅडम या एंड कडून गोलंदाजीसाठी ते तयार आहेत. हा बॉल देखील अगदी स्वीप केलाय. चेंडू एक बार निकली तो निकल गई. मिलेंगे 4. येतोय ब्रँडेड चौकार. चांगलं बॅटिंग चालू आहे. पांडुरंग तयार आहेत. यावेळेचा बॉल देखील चांगला स्ट्रोक लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेचा चेंडू किती रन्स देऊन जातोय. 1 बाउन्स सीमा रेषा पार 4. बॅक टू बॅक 2 चौकार आलेले आहेत. प्रभावित करणारी गोलंदाजी इथे पाहायला मिळत नाही. सुरुवातीचा बॉल वाईट गेला त्याच्यानंतर 4 रन्स मग पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळाला. पांडू आक्रमण करतोय. यावेळेचा बॉल देखील त्याच दिशेनं भिरकवण्याचा प्रयत्न. मागच्या चेंडूचा रिप्लाय स्ट्रोक येतोय. चेंडू पुन्हा एकदा 1 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर. लगातार 3 चौकार येत आहेत पांडुरंग रघुवीर याच्या बॅटमधून. यावेळेचा बॉल देखील अगदी डाऊन द ग्राउंड खेळले. इथे बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक अँड बॅक टू बॅक येतोय चौकार. सलग 4 बॉल 4 चौकार पाहायला मिळत आहेत. दिलीप नावाली यांच्यावरती आक्रमण चढवलं जाते. स्लॉट मध्ये बॉल होता. ज्या वेळेला अगदी चेंजेस केले गेलं. पांडूला पाठवलं गेलं पॉवर प्लेच्या षटकामध्ये धुडगुस घालण्यासाठी. विस्फोटक फलंदाजी अगदी अनोख्या अंदाज मध्ये तो बॅटिंग करतोय. पांडूची बॅट आता तळपली आहे. यॉर्कलाइन्सचा बॉल आहे. समोरच्या दिशेने खेळले गेले क्षेत्ररक्षक आहेत त्या चेंडू पर्यंत पोहोचतील. 1 रन्स घेतला गेला प्रयत्न 2चा सक्सेसफुली 2 रन्स देखील खात्यामध्ये जोडले जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगले बॅटिंग चालू आहे. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहायला गेलं तर तुषार अगदी शांतपणाने खेळतोय. पांडू आक्रमक झालेला आहे. विध्वंसक विस्फोटक फलंदाजी तो देखील करतोय. हे पॉझिटिव्ह अप्रोच आहे. हा सकारात्मक दृष्टिकोन पाहायला मिळतोय दोन्ही फलंदाजांचा. एक अग्रेसिव्ह खेळतोय तर एक दुसरा डिफेन्सिव्ह खेळतोय. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. यावरचा बॉल फ्लिक केलाय. पण विकेट रिझर मध्ये अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल रन्स मात्र मिळू शकतो. षटक क्रमांक 2 सेकंद समाप्त होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या आकड्यावरती. तब्बल या षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर 20 रन्स खर्च केले गेले. पहिल्या ओव्हरमध्ये 11 रन्स आले. या ओव्हरमध्ये 20 रन्स खर्च केले. टोटली 2 षटकानंतरला विदाउट लॉस 31 31 रन्स स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत.
आपल्याला नक्कीच वेळेचं बंधन आहे. 25 मिनिटं आपणास दिलेली आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला षटकं कंप्लीट करणं बंधनकारक आहेत. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. टाइम इज एव्हरीथिंग. तिसरं षटक आहे, कोणत्या बॉलरला बॉलिंगसाठी पाठवलं जात आहे हे देखील पाहावं लागेल. त्याचबरोबर आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेसाठी दुसऱ्या दिवसामध्ये देखील मजिदभाई चिकटे यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपणास भाई विनंती आहे की आपण असं नसतं व्हा आणि या सदरच्या स्पर्धेचा आनंद घ्या. बॉलिंग मार्कवरती अक्षय पुन्हा तयार असतील. पांडुरंग रघुवीर याच्या विरोधामध्ये इम्पॉर्टंट षटक राहू शकतं, कारण 2 षटकामध्ये 31 धावा खर्च केलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये अक्षयनं 11 खर्च केल्या आणि दिलीप सरांनी दुसऱ्या षटकामध्ये 20 रन्स खर्च केले. तिसरा षटक इन प्रोग्रेस. डीसीएल एंड कडून गोलंदाजी आता केली जाईल. बाउन्सर बॉल आहे, कमालचा बॉल टाकलाय. अगदी बाउन्सर टाकले गेलेत, कारण आपण पहिल्या षटकामध्ये देखील पाहायला गेलं तर प्रतिस्पर्धी फलंदाजांना थांबवण्यासाठी स्पेशली आपण तुषारला देखील चांगले बाउन्सर बॉल टाकले होते. खेळणं थोडंसं कठीण गेलं होतं, परंतु पांडुरंग याच्या पहिला चेंडू ज्यावेळेला खेळतो स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. सरळ बॅटने चांगले रन्स येत आहेत, आडव्या बॅटने खेळण्याची आवश्यकता नव्हती, परंतु पांडुरंग कुठेतरी अनोखे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होतोय. अक्षयनं काय कमबॅक करून दिले आपल्या टीमला. काल देखील अक्षय एक अलिबागची स्पर्धा खेळण्यासाठी गेले होते. सकाळी 5 वाजता अगदी ती स्पर्धा खेळून दापोलीमध्ये आले आणि पुन्हा एकदा दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये अक्षय खेळताना दिसत आहेत. परफॉर्मन्स बेटर झालाय, म्हणजे काल रात्री जिथून सोडलंय ना तिथून पुन्हा एकदा अक्षयनं चालू केलंय. काल देखील अलिबागच्या स्पर्धेमध्ये शानदार क्रिकेट खेळताना आपण अक्षयला पाहिलं. आजच्या दिवसामध्ये देखील आजचा दिवस खास राहिलाय. तिसऱ्या षटकातील तिन्हीच्या तिन्ही चेंडू बिंदी टाकले, डॉट बॉल आलेले आहेत. फ्रंटफुटचा वापर करत असताना पुन्हा जडमध्ये बॉल टाकलाय. बॅट बॉलचा संपर्क नाही. लाजवाब गोलंदाजीचे एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. चारीच्या चारी बॉल डॉट काढलेत. काय कमबॅक आहे, कमबॅक कसा पाहिजे तर कमबॅक असा पाहिजे अक्षय तावडे सारखा. इथे बॅटचा स्पर्श झालाय, फलंदाज मात्र प्रेशर मध्ये होता. बॅक टू द पॅव्हलियन, मोठा धक्का बसेल सनिकोन या टीमला. धन्यवाद जी, थँक्यू व्हेरी मच. काय बॉलिंग केली आहे. एकदा अक्षयची बॉलिंग आवडली असेल तर जोरदार टाय होऊन जाऊ द्यात. कमालची गोलंदाजी दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये हाच अक्षय आपण पाहतोय तर बारामतीचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये दहाडलाय. 5 बिंदी आलेत, 4 डॉट, 1 विकेट. ऋषी बारे आहे दापोलीचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नंबर 3. यावेळेसचा बॉल निश्चित खेळले गेले. क्षेत्ररक्षक असेल बॅक स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 1 रन्स मात्र घेतला गेलाय. षटक क्रमांक 3 चा खेळ इथे समाप्त होतोय. लॉस ऑफ 1, 32 रन्स, 32 रन्स स्कोर बरोबरती 1 विकेट. त्याचबरोबर आपण पाहतोय 1 रन्स खर्च करत असताना महत्वपूर्ण षटक टाकलं अक्षयनं. कॅप्टन रिक्वेस्ट आहे आपल्याला दिलेला जो टायमिंग असेल त्याच्यामध्ये तुमची 6 षटकं कंप्लीट होणं अनिवार्य आहेत.
नंबर 14 षटक आता कोणत्या बॉलरला दिलं जाते हे देखील पाहावं लागेल. येस, आय थिंक अक्षय निवाते या टीमचे कॅप्टन देखील आहेत. त्यांच्या हातामध्ये चेंडू आता दिला जाईल. एक चांगली रणनीती पाहायला मिळते, स्पेशली जर पाहायला गेलात ना तुम्ही. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये जर पाहायला गेलं तर मिस्टर मास्टर माइंड किरण पवार यांच्या माध्यमातून संपूर्ण या मॅचला चालवलं जात आहे. खरंच कौतुक करावं लागेल कीपर यांचं देखील. टेनिस क्रिकेट विश्वातील दर्जेदार असं नाव राहिलेलं आहे. क्रमांक 4 षटक अक्षय निवाते यांच्या माध्यमातून 2 षटकांमध्ये फक्त 12 रन्स खर्च केले. दिलीप सरांचं एक महागडे षटक पाहायला मिळालं. तुषार रणदिवे ऑन ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनच्या परिसरामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन्स मात्र मिळून जातोय. मागच्या षटकापासून रन्स आलेले नाहीयेत. ज्याप्रमाणे अक्षय तावडेनं जिथून धावांना अंकुश लागलाय 34 रन्स. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एक चांगली रणनीती आजच्या दिवसामध्ये राजवीर 11 या टीमचं खऱ्या अर्थानं ना चांगली रणनीती पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये देखील थोडेसे बदलाव केले गेले, चेंजेस पाहायला मिळाले. पुढचा बॉल आहे, फुलटॉस बॉल देखील मोठा फटका खेळू शकले नाही. चेंडू क्षेत्ररक्षक रेस लागली आहे. चेंडूच्या मागे थोडंसं फंबलिंग पाहायला मिळते. जोपर्यंत चेंडूला पकडलं जाईल, थ्रो केलं जाईल, वेगानं मात्र 2 रन्स खात्यामध्ये जोडले जात आहेत. म्हणजे आपल्या खेळाडूंना एकत्रित घेऊन खेळण्याचं काम निश्चित केलं जात आहे किरण पवारच्या माध्यमातून. एक चांगलं टीम वर्क देखील आहे. संपूर्ण गेम देखील यष्टींच्या मागून चालवला जातोय. पुढचा बॉल टाकण्यासाठी अक्षय तयार आहेत. शॉर्ट बॉल आहे, यावेळेचा प्रहार केलाय. चेंडू चाललाय समीर सावंतच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. येतोय मॅसिव्ह मॅक्झिमम ब्रँडेड षटकार. प्रयत्न आपल्याला तिथे पाहायला मिळतोय. फलंदाजाच्या माध्यमातून 56 वरती धाव संख्या तिथे थांबलेली आहे. डॉट बॉल येतोय. खरंच किफायतीशीर षटक देखील टाकत असताना शेवटचं षटक पुन्हा एकदा अक्षय निवातेच्या माध्यमातून टाकलं जाते. तुषारच्या बॅटमधून मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक दोन्ही चेंडू निर्धाव येत आहेत. अक्षय निवाते कमालची गोलंदाजी चालली तुषारच्या विरोधामध्ये. पुढचा बॉल आहे, या बॉलला देखील समोरच्या दिशेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न असेल. 1 रन्स खात्यामध्ये जोडला जाईल. स्ट्राईक आता रोटेट होतीये. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन. नंबर 4 वरती सिद्धार्थ केसकर यांना पाठवलं. सिद्धार्थ केसकर याला पाठवले गेले. स्कोरबोर्ड 57 या आकड्यावरती थांबले. षटकातील 3 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. पुढचा बॉल आहे, यावेळीचा बॉल देखील शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय. स्पेशली आपण शेवटच्या षटकामध्ये आपण बघतोय ना, तर 4 चेंडू टाकले. 4 चेंडूंमध्ये फक्त 1च रन्स खर्च केलेला आहे. अक्षयनं देखील कमालची गोलंदाजी केली. यॉर्क लेंथ वरती बॉल आहे. ऑफ ड्राईव्ह केलाय. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन्स देखील निश्चित मिळून जाईल. आणि षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. धाव संख्या थांबली 58 या आकड्यावरती. किंवा आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 2च रन्स खर्च केलेत. शेवटचा बॉल आहे. यावेळेचा बॉल देखील ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक आउट कॉर्नर रिझर्व मध्ये समीर सावंत जोपर्यंत चेंडूला थ्रो करतील इथे खेळाडू धावचीत होईल. मोठा धक्का निश्चित बसलाय. 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. 59 रन स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत. 59 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी 36 बॉल मध्ये 60 धावांची आवश्यकता.
राजवीर 11 या टीमला आहे. सो तुर्तास विश्रांती. ऐकूया डीजेवरती एक मधुर संगीत. हॅलो शेख डीजे थँक्यू. आपण टॉस करण्यासाठी दानिश वॉरियर्स आणि त्याचबरोबर प्रिन्सेस शकीला या दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण बोलवतोय. लवकरात लवकर टॉस का बॉस कडे आपण मार्गस्थ व्हायचंय. टॉस करून घेणार आहोत प्रिन्सेस शकीला आणि त्याचबरोबर दानिश वॉरियर्स बोथ कॅप्टन. आपण सर्व संघांना आजच्या दिवसामध्ये देखील नम्रतेची विनंती करतोय की मॅचच्या मध्यांतरामध्ये आपण चालू असलेला सामना त्याच्या मध्यांतरामध्ये आपण टॉस करणार आहोत. टॉस करण्यासाठी प्रिन्सेस शकीला टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्सच्या टॉस बॉक्सच्या दिशेने मार्गस्थ व्हा आणि दानिश वॉरियर्सचे कॅप्टन या.
दानिश वॉरियर्स चे कॅप्टन आणि त्याचबरोबर प्रिन्सेस शकीला या टीमचे कॅप्टन आपण टॉस करून घेतोय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती समीरच्या बॅटमधून हल्ला येतोय. मॅक्झिमम मॅसिव्ह स्ट्रोक षटकार. नो बॉल. पहिलाच बॉल आपण पाहायला गेलं तर निश्चित नो बॉल पाहायला मिळतोय आणि नो बॉल वरती आक्रमण येणारा पुढचा बॉल फ्री हिट पाहायला मिळेल. तुषारनं सुरुवातीचाच बॉल नो टाकलाय. फ्री हिटचा बॉल असणार आहे समीर सावंत याच्यासाठी. साठ धावांचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात जर पाहायला गेली ती थोडीशी खराब सनी कोंडिया टीम कडून. पुढचा बॉल आहे यावेळेचा बॉल फ्री हिटचा बॉल अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न थोडासा लेझिनेसपणा दिसतोय. जोपर्यंत चेंडूला अगदी पकडला जाईल थ्रो केला जाईल 2 रन्स मात्र निश्चित कंप्लीट होत आहेत. ऋषभ पटेकर होता अगदी त्याच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल्स झाला होता. जोपर्यंत चेंडूला पकडण्यात 2 रन्स कंप्लीट. संघाचं स्कोरबोर्ड 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. हो यावेळेस नो लुक स्ट्रोक आहे. चेंडू चाललाय इथे बॅकवर्ड स्क्वेअर लेग ला चेंडू आउट ऑफ द पार्क. इथे किती रन्स मिळतात ऑफिशियली इशारा येतोय मॅक्झिमम 6 रन्स मिळतील. सिक्सर आलाय. दानिश वॉरियर्स या टीमचे कॅप्टन आणि प्रिन्सेस शकीला आपण टॉस का बॉस कडे जायचंय. पुढचा बॉल आहे तुषारवरती आक्रमण चालले समीर सावंतच्या माध्यमातून. कालच्या दिवसामध्ये तेवढं आपण जर पाहायला गेलं तर चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं नव्हतं समीर सावंतच्या साह्यानं. तर एकंदरीत या मॅच मध्ये तो सुरुवातीपासून तुटून पडतोय.
तुषार सारख्या नामांकित ऑलराऊंडर वरती डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज. पुढचा बॉल आहे, या बॉलवरती देखील नक्कीच ओव्हर द कव्हर चेंडू 1 2 3 बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार येतोय. समीर ऑन फायर. समीर सावंत छोटा तीर वार करे गंभीर, नाम है इसका समीर. आणि समीर आता तुटून पडलाय. कालच्या दिवसामध्ये चांगले बॅटिंग पाहायला मिळाली नव्हती. यावेळीचा बॉल देखील लेगस्टंपच्या बाहेरचा बॉल, त्याच्यावरती देखील आक्रमण. चेंडू चीज जाईल लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द मार्क मॅक्झिमम. दानिश ओरच्या टीमनं टॉस जिंकलेला आहे. फिल्डिंगचं डिसिजन असेल त्यांचं, परंतु हे षटक बघा या मॅच मध्ये तुषार थोडासा एक्सपेन्सिव्ह ठरतोय, महागडा ठरतोय. समीर सावंत आक्रमक झालाय. समीर सावंत पुन्हा एकदा यावेळेसचा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जोपर्यंत जातील, एक रस्तर प्रचंड वेगानं कंप्लीट केलाय आणि दुसरा धाव देखील अतिशय वेगानं कंप्लीट होते. 2 रन्स खात्यामध्ये सोडले जात आहेत. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. या षटकामध्ये परिपूर्ण मॅच वरती कब्जा करत असताना राजवीर 11चा हा संघ दिसतोय. यावेळेसचा बॉल एक बार निकली ना तो निकल गई, मिलेंगे 4 होगा बिडा पार, सी मारेगा पार चौकार. षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे 32 या आकड्यावरती. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षक लावून घ्यायचं आहे. टायमर ऑन आहे, वेळेचं वंदन आहे. पहिल्या षटकामध्ये 32 रन तुषारनं खर्च केलेत. समीर सावंत हल्ला कालच्या दिवसामध्ये निश्चित उल्लेखनीय कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली होती. राहुल आंबेकर कडून 10 बॉल मध्ये 50 धावा, या डीसीएलचं सर्वात जास्त गतीचं अर्धशतक. तर जयराम जाधव यांनी देखील स्पर्धेतलं पहिलंच अर्धशतक देखील झळकावलं होतं. 22 बॉल मध्ये 61 धावांची ती तुफानी खेळी. त्याच्यानंतर आपण बघितलं 47 धावांची देखील वादळ ही आपल्याला पाहायला मिळाली. 30 बॉल मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. समोर असेल किरण पवार, टेनिस क्रिकेट विश्वातील स्टार किरण पवार यांना आपण पाहतोय. बॉलिंग साठी विवेक यांना आपण पाहतोय. नगराध्यक्ष कृपा गाग मॅम या एंड कडून तो बॉलिंग करेल. पहिलाच बॉल आहे, थांबण्याचं काम निश्चित तिथे केलं जाते. रस होऊ शकला असता हा नानाचा मामला. किरण पवार आणि समीर सावंत यांच्या माध्यमातून दोन्ही खेळाडू अगदी प्रचंड अनुभवी देखील आहेत. विवेकाच्या आदरणीय अमितदादा इंदुलकर सरांचं आगमन झालेलं आहे. सर आपणास विनंती, आपण असं नसतं वा. यावेळेचा बॉल हवेमध्ये आहे, जीवनदान मिळालंय. चेंडू चाललाय लॉंग स्टॉपला, ट्रॅव्हल दन 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 कर सीमा रेषेच्या बाहेर 4 मिळतील. भाग्यशाली सावकार येतोय. चॅम्पियन्स लीग आपला अभिमान.
असतात त्यांचं नशीब देखील साथ देत असतं. आज तेच पाहायला मिळालं. नशिबाची साथ मिळाली किरणला. पुढचा बॉल आहे. स्ट्रोक चेंडू चाललाय. चॅम्पियन्स लीग आपला अभिमान. दापोली चॅम्पियन्स लीग आपला अभिमान. नक्कीच आपण पाहिला जो का किरण पवार यांचा ट्रेडमार्क स्ट्रोक आहे. त्यांची स्पेशालिटी आहे वन हँडेड सिक्सर मारणं आणि तोच कदाचित येऊ शकतो येणाऱ्या पुढच्या बॉलमध्ये. आमच्या दापोलीकरांना देखील पाहायला आवडू शकेल किरण पवारच्या बॅटमधून वन हँडेड स्ट्रोक. आपण रिषभ पंत यांना इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये खेळताना पाहतो, परंतु आज दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये किरण पवार यांची कदाचित आमच्या दापोली वासियांना ती झलक पाहायला मिळू शकते का. एका हाताने सिक्सर. नेक्स्ट आमच्या थोडस बाहेर बॉल आहे. जड मध्ये टाकला होता विवेकना. व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा रन्स खात्यामध्ये जोडला जाईल. आजच्या दिवसामध्ये ना किरण चांगला दिसलाय. चांगली एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये जे संपूर्ण मॅच चालवली ना खरंच कौतुक करावं लागेल. अर्ली मोमेंट आपण पाहतोय. चेंडू थोडासा थांबून आला. बॅट बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल पाहायला मिळतो. स्कोरबोर्ड 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. 17 रन्स दूर आहे बॅटिंग करणारा संघ. आमचे दापोलीचे रस्तिक प्रेक्षक देखील 200 पेक्षा अधिक लोक या चॅनल वरती जोडले गेलेले आहेत. हो यावेळेसचा बॉल नक्कीच आकाशाला भिडला फटका. प्रेक्षकांचा फुटला जल्लोष पहा. सिक्स सिक्स सिक्स. गावभर घुमतो विजयाचा नाद. दुसऱ्या षटकामध्ये देखील हा हाहाकार बसलाय. बॅटिंग चांगली चालू आहे. किरण पवार देखील आक्रमण करतायत. दोन्ही बाजूने पिटाई. गोलंदाजांवरती दोन्ही फलंदाज हावी झालेत. चेंडू टाकायचं तर टाकायचं कुठे प्रश्नचिन्ह. पुढचा बॉल यावेळेचा देखील घुमवलाय. चॅम्पियन्स लीग आपला अभिमान. दापोली चॅम्पियन्स लीग आपला अभिमान. चोवीस बॉल मध्ये जिंकण्यासाठी आता फक्त 7 धावांची आवश्यकता. बॉलिंग मध्ये आपण पाहतोय थोडासा बदल केला जाईल. DCL एंड कडून बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. साकिब गोलंदाजी मार्क वरती 24 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी फक्त 7 धावा दूर आहे. सलामी जोडी एका बाजूला आपण समीरला 7 बॉल मध्ये 30 रन्स वरती खेळत आहे, तर किरण पवार 6 मध्ये 20 वरती खेळत आहेत. चांगली पार्टनरशिप आहे पहिल्या विकेट साठी. यावेळेस बॉल जड मध्ये टाकलाय. डॉट बॉल येतोय. साकिब यांनी देखील अगदी समीर सावंत यांना थांबवणारा चेंडू टाकलाय. संपूर्ण मॅच वरती कब्जा पाहायला मिळतोय राजवीर 11 या टीमचा. दोन्ही धुरंधर खेळाडू आपल्या टीमला आता कॉन्ट्रीब्यूट करतायत. आजची सकाळ राजवीर 11 या टीम साठी खूप चांगली आहे. फुलटॉस बॉल आहे. यावेळेचा बॉल नक्कीच वाडिश लॉंग ऑफच्या दिशेनं वर्ल्ड स्टॉप म्हणावं लागेल. 1 रन्स मात्र निश्चित
तिथे मिळून जाईल बॅटिंग करणाऱ्या टीमला. संघासाठी 3 धावा वाचवण्याचं काम ऋषभ पट्टेकरच्या माध्यमातून केलं गेलंय. जिंकण्यासाठी एका सिक्सर ची आवश्यकता. एक सिक्सर आणि हा संपूर्ण सामना मात्र राजवीर 11 संघ जिंकू शकतो. किरण पवार यांचा ट्रेडमार्क स्ट्रोक पाहायला मिळू शकतो का वन हँडेडली दापोली वासियांना. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आहे. डॉट बॉल येतोय. साकिबाची देखील चांगली गोलंदाजी, चांगला पेस देखील आहे, चांगला बाउन्स मिळतोय, चांगला डप्पा देखील आहे. जिंकण्यासाठी 6 रन्स दूर आहे राजवीर 11 संघ. या बॉलवरती पुन्हा एकदा दापोली लीग दणका भारी क्रिकेटची हीच करी शान सारी. दापोली चॅम्पियन्स लीग आपला अभिमान. दापोली चॅम्पियन्स लीग आपला अभिमान. ताशा टाळ्या गजर प्रति फटका सुपरस्टार 4 असो व 6 जबर आपला संघ नंबर 1. दापोली चॅम्पियन्स लीग आपला अभिमान. दापोली चॅम्पियन्स लीग आपला अभिमान. ढोल की बीट पे जोश बढ़ता जाए. ग्राउंड की आवाज